असाल मेट्रो जंक्शन या ठिकाणी संविधान वाचवा लोकशाही वाचवा सत्याचा मोर्चा आपण बघत असाल तर सर्व महाविकास आघाडी सत्याच्या मोर्चा संदर्भात त्यांचं मत काय आहे आपण जाणून घेऊया। हा सत्याचा जो मोर्चा आहे सन्माननीय राजसाहेब असतील, सन्माननीय उद्धव साहेब असतील, राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष, शेकाप या सगळ्यांनी मिळून काढलेला हा मोर्चा आहे। आपण जाणून घेऊया। प्रतिक्रिया देण्याबद्दल असं आहे की हे जे चोर सरकार आहे आतापर्यंत जे चोरी म्हणजे लोक चांगल्या मनाने मतदान करायला जातात आणि हे पूर्ण म्हणजे हे तिघ जण जे आहेत जे इजा बिजा तिजा हे लोक एकामेकाला सांभाळून घेतात। आता हा सांगतो त्याच्यावर, तो सांगतो त्याच्यावर। आता ह्या इव्हीएम मशीनचं हे जे पित्र उघडं केलंय हे राजसाहेब 2014 पासून बोलतायत। आता हे 2014 पासून जर आमचे राजसाहेब बोलतायत हे लोकांच्या जनजागृतीमध्ये आता निर्माण झालं, लोक आता त्याच्यावर सुसज्ज झाली आणि त्यानंतर ह्या सगळ्या कारणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेव्हा आवाज उठवला तेव्हा मराठी माणूस कुठेतरी एकोपला आणि त्या मराठी माणसाला एकत्र आणून आज सर्व पक्ष एकत्र येऊन याबद्दल आवाज उठवतोय। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शाखा प्रमुख म्हणून मधुकर जोवाटकर जोगेश्वरी विधानसभा। मला वाटते या मोर्चामुळे विरोधकांचे डोळे फिरलेले आहेत। मी बोललो विरोधकांना थडकी भरणारा मोर्चा आहे आणि आजचा जो मोर्चा आहे आणि हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्या कारणानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दिशा देणारं हे आजच्या मोर्चातून लोकांना कळणार आहे आणि हा संविधान वाचवा लोकशाही जगवा हा मोर्चा आहे। आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आणि या मोर्चामध्ये सगळे पक्ष आलेले। दुसरी गोष्ट की आपल्याला हा मोर्चा यासाठी करायचा आहे की जे यादी आहे यादीमध्ये पूर्ण झोल केलेला आहे। एका ठिकाणी 4-4 नावं आहे, 4-4, 5-5 नावं आहे। एक तर तो क्लिअरन्स करा, नंतर इलेक्शन घ्या।